मीच येतो, ज्याला शोधण्यासाठी भावना दिवस रात्र मेहनत करते, ज्यामुळे तिचा निरपराध भाऊ इतके दिवस तुरुंगात काढतोय, ज्याच्यामुळे भावना तिच्या लग्नाच्याच दिवशी तिचा होणारा नवरा गमवून बसला. या सगळ्या गोष्टींना जबाबदार मी आहे. काय करू हेच कळत नाहीये मला आता. जर मी सत्य लपवून ठेवलं तर भावना ज्या गोष्टीसाठी इतकी मेहनत करते, जीवाचं रान करते, हे सगळं पाण्यात जाईल. वेंकी दादाची जेलमधून सुटका होणार नाही. त्याचा भावनाला त्रास होईल, लक्ष्मी काकूला त्रास होईल, श्रीनिवास काका, अख्ख्या दळवी कुटुंबाला त्याचा त्रास होईल. आणि जर मी तिला सगळं खरं खरं सांगून टाकलं तर संपलं, सगळं संपलं. कदाचित मी भावनाला कायमचा गमवून बसेल. महिन्याभरापूर्वी भावनाने मला सांगितलं होतं की सिद्धिराज, माझा तुमच्यावर खूप प्रेम. मला वाटलं माझ्या आयुष्यात सेंस. मी नाही गमवू शकत भावनाला. मला आयुष्य खर तिची साथ द्यायची. ती माझ्यापासून कायमची लांब चालली आहे ना, हा विचार सुद्धा माझ्या मनात नाही येऊ शकत. नाही सांगू शकत ती. नाही सांगू शकत की श्रीकांत इनामदारांचा खरा गुन्हेगार पियत आहे. सिद्धू, काकू, आज एवढ्या सकाळी तेवढा ते दर्शनाला चालवतो. खरं तर आज देवाला बजावायलाच आले. आज काही झालं तरी माझा व्यंकी जेलमधून सुटलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे. तुला माहितीये, आपला व्यंकी आहे ना, कायमच हळवा रे. ही मुलं लहान होती ना, तेव्हा खेळताना समजा कोणी धडपडलं, खवडाला खरचटलं तर सगळ्यात आधी डोळ्यात पाणी माझ्या व्यंकीच्याच यायचं. खूप वर्ष अनाथ आश्रमात होता ना रे. खूप हळवा, खूप सोसलं त्याने तिथे. आता सुद्धा हा जो एवढा मोठा निर्णय त्याने घेतला, तो कुणासाठी? आरतीच्या आईसाठी. त्याच्या उपचारासाठी पैसे लागणार होते म्हणून. आणि जो कोणावर हात नाही उगारू शकत, तो कुणाचा जीव काय घेणार रे? तुला सांगते सिद्धू, जो खरा गुन्हेगार आहे ना, तो उजळ माथ्याने या जगात फिरतो. त्याला या आईचा तळतळाट लागणार आहे. त्याच्यामुळे माझं पोर आज, त्याच्यामुळे आधी माझ्या भावनाच्या पदरी दुःख, आणि आता माझ्या व्यंकीच्या. त्या माणसाचं भलं होणार नाही रे, कधीच नाही. काकू, मला काम आहेत, मी निघतो. एक मिनिट थांब ना रे, मी पटकन देवीची ओटीवरून आलेच. थांब. अरे, आईचा अंगार आहे. नको इतका विचार करू रे.
माझी दोन्ही मुलं भावना आणि तू व्यंकी सुटावं म्हणून किती मेहनत घेत आहे. यश मिळणार बघ तू. अरे सिद्धू, आपल्या भावनाची मेहनत आणि आपल्या दोघांची प्रार्थना याला आज यश मिळणार. आपला व्यंकी आज सुटणार. नक्की नक्की सुटणार. मी येतो, मला खरंच उशीर होता. सिद्धू, नेहमीप्रमाणे मैत्रिणीला घरी नाही सोडणार. नाही, असं कसं नाही सोडणार. चल ना काकू, सोडतो. सिद्धू, ए सिद्धू, हा? अरे किती हळू गाडी चालवतोयस. सायकलवाले पण पुढे गेले आपल्या. नाही ते काकू, तू मागे बसलीस ना म्हणून मी चालवतो हळू. मी बुंगवलीच असते नाही तर. सॉरी. चला. ऐक ना, ए बघ, मला कळतंय तू सतत केसचा विचार करतोयस. नको काळजी करू, सगळं ठीक होणार आहे. आणि हे बरोबर आहे रे की गाडी चालवताना आपण स्वतःच्या जीवाची, आपल्या बरोबर असलेल्या माणसाची, आपल्या आजूबाजूच्या माणसांची काळजी घ्यायलाच हवी. म्हणजे बघ ना, श्रीकांतरावांच्या गाडीला ज्याने धडक दिली त्याने पण काळजी घेतली असती, विचार केला असता तर कदाचित आजचा हा दिवस आपल्याला पाहावाच लागला नसता. तर लिहूया, उशीर होतोय आपल्याला. अगं बाई, निघू मी? इथे निघालास? चल नाश्ता करून घे. सिद्धू, अरे लक्ष कुठे आहे? मी म्हटलं चल आत नाश्ता कर. नाही काकू, असू दे, मला जरा घाई आहे. मी येतो. अरे घाई कसली? कुठे जायचं एवढं? सिद्धू आलाय. आत्ताच चहा ठेवून मी. माझ्या हातचा चहा आवडतो ना तुला? बघ, आपोआप नशिबात होताच तुझ्या. आणि 5 मिनिटं ये आणि चहा घेऊन जा. आता वीणा वहिनीला कसं नाही म्हणणार? गपचूप आत चालले तर रागवेल ती. येतोयस ना? बरं, तू हो पुढे. मी आलोच. मी बाईक लावून यायचं.